नगर मनमाड महामार्गावरील चुकीच्या नियोजनामुळे व्यापारी आणि नागरिकांच्या मनात असलेली भीती अखेर दूर झाली आहे. रस्त्याची उंची आणि गटार कामांमुळे दुकाने व पेट्रोल पंपांना होणारा संभाव्य धोका ओळखून माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी संबंधित कामाला तात्काळ स्थगिती दिली आहे. विकास हा कोणालाही त्रास देऊन नको तर सर्वांगीण असावा या भूमिकेतून त्यांनी अधिकाऱ्यांना सुधारित आराखडा सादर करण्याचे कडक निर्देश दिले आहेत. महामार्ग विभागाने रस्त्याची उंची 600 मिलीमीटरपर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव ठेवला होता, ज्यामुळे आजूबाजूच्या व्यवसायांचे नुकसान होणार होते. डॉक्टर विखे पाटील यांनी पाहणी दौऱ्यात हा मुद्दा गांभीर्याने घेत खालील बदल सुचवले आहेत, ज्यात रस्त्याची उंची 600 मिलीमीटरऐवजी कमाल 300 मिलीमीटरपर्यंतच ठेवावी. जमिनीखालून खोदकाम करून गटारे तयार करावीत. पावसाळ्यात पाणी साचणार नाही आणि व्यापाऱ्यांना त्रास होणार नाही अशा पद्धतीनं नवीन डिझाईन तयार करावे, अशा सूचना माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी दिल्या. यावेळी माजी खासदारांना डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी केवळ महामार्गाचीच नव्हे तर राहता शहरातील इतर महत्त्वाच्या प्रकल्पांचीही पाहणी केली, ज्यात ग्रामीण रुग्णालय येथे इरिगेशन विभागाकडून 20 गुंठे जागा उपलब्ध करून त्यास पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडून 15 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. गेल्या 6 महिन्यांपासून राहता पोलीस ठाण्याची सुरू असलेल्या भव्य इमारतीच्या कामाचा त्यांनी आढावा घेतला. तसेच छत्रपती शिवाजी महाराज कॉम्प्लेक्सच्या नूतनीकरणाची देखील माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील पाहणी करत आठवड्याभरात सुधारित आराखडा तयार करून नगर परिषदेचा ठराव आणि पालकमंत्र्यांच्या शिफारशीसह तो केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे अंतिम मंजुरीसाठी पाठवला जाईल. पुढील 2 वर्षात राहता शहराचा चेहरामोहरा बदलून टाकण्याचा निर्धार डॉक्टर विखे पाटील यांनी यावेळी व्यक्त केला. नॅशनल हायवेचे जे काम राहत्या शहरामध्ये चालू आहे, त्यामध्ये ज्या उंचीवर गटर बांधण्यात आलेले आहे, राहता शहरामधले सर्व व्यापारी, नगराध्यक्ष आणि सर्व नगरसेवकांची अशी मागणी होती की याची पाहणी केली गेली पाहिजे. माझ्या उपस्थितीमध्ये आज नॅशनल हायवेचे सगळे अधिकारी आपण बोलवलेले आहेत आणि वास्तविक पाहता रस्त्याच्या एक्झिस्टिंग लेवलपासून 600 mm रस्ता उंचवण्याचा मानस नॅशनल हायवेने घेतल्या कारणाने गटर उंचवली गेली होती. त्याला आपण आज राहता नगरपालिकेच्या वतीने ठराव देत आहोत की रस्त्याची उंची ही 300 mm पेक्षा जास्त वाढवली जाऊ नये आणि ही गटर जमिनीची लेवलपासून उंच घेण्यापेक्षा जमिनीच्या खालून एक्सकॅव्हेशन करून ती गटर जर आणली तर आपल्या राहत्याच्या पूर्ण नगर परिषदेच्या हद्दीमध्ये जेवढे व्यावसायिक आहेत रस्त्यात दोन्ही बाजूला, यांचा व्यवसाय देखील अडथळा निर्माण होणार नाही. तर मला असं वाटतं की आता मी गटरीचं काम पूर्णपणे बंद करायला लावलेलं आहे. या लोकांना जेवढे अधिकारी आले होते त्या सगळ्यांना ड्रॉइंग रिवाईज करायला लावलेलं आहे आणि पालकमंत्री महोदयांचं पत्र त्यांना लागतं अशा प्रकारचे बदल करण्यासाठी, कारण की हा राष्ट्रीय प्रकल्प असल्यामुळे पालकमंत्री महोदयांचं पत्र देऊन हे पूर्ण ड्रॉइंग रिवाईज केली जाणार. हा फक्त राहत्यापुरता मर्यादित विषय नाही. यांना आता राहत्यापासून सावळीवीर बुद्रुकच्या आपल्या नाशिक फाट्यापर्यंत मी यांना पूर्णपणे ड्रॉइंग रिवाईज करायला लावलंय आणि रस्ता होणं गरजेचंच आहे. रस्त्याचं कामही अतिशय जलद गतीने चालू आहे. मात्र रस्ता करत असताना कुठल्याही उद्योजकाला, व्यापारी वर्गाला, कुठल्याही उद्योगधंद्याला त्रास होऊ नये. कुठल्याही पेट्रोल पंप व्यवसाय असेल, अशा सगळ्या लोकांना न त्रास होता रस्ता व्हावा ही संकल्पना आपली आहे आणि मला असं वाटतं की आता तो विषय क्लिअर झालेला आहे आणि आता हे गटारीचं काम थांबून परत नव्याने रिवाईज ड्रॉइंग करून रस्ता झाल्यानंतर कोणालाही परत अडथळा येणार नाही. प्रतिनिधी प्रदीप पाटील, एस न्यूज मराठी वाहिनीच्या बातम्यांकरिता, राहता, अहिल्यानगर.